आजच्या शिक्षक दिनानिमित्त आमच्या माजी शिक्षिका श्रीमती शुभदा कोटस्थाने यांनी शब्दबद्ध केलेलं एक गीत सादर करत आहेत विद्यालयाच्या संगीत शिक्षिका श्रीमती वंदना कुलकर्णी आणि त्यांना साथ देत आहेत आमच्या विद्यार्थिनी आयुषी पवार, गायत्री बेलवलकर आणि धनश्री खांडेकर. जन्मदात्री असे आई, गुरु पहिला वहिला जन्मदात्री असे आई. तिच्या संस्कारांचे बळ पुरे जन्म जन्मांतरी, तिच्या संस्कारांचे बळ पुरे जन्म जन्मांतरी. माता पित्याच्या नंतर श्रेष्ठ तोच गुरु होई, माता पित्याच्या नंतर श्रेष्ठ तोच गुरु होई. शिकवी सुगम घन जगताचे ज्ञान देई, शिकवी सुगम घन जगताचे ज्ञान देई. श्रेष्ठ अनेक गुरुजे भेटतात ठाई ठाई, श्रेष्ठ अनेक गुरुजे भेटतात ठाई ठाई. आणि उदार वृत्तीने शिकवून जाती काही, आणि उदार वृत्तीने शिकवून जाती काही. एक गुरु अनुभवा असा जीवनात येई, एक गुरु अनुभवा असा जीवनात येई. शिकायचे आहे जर गुरु त्याच्या सम नाही, शिकायचे आहे जर गुरु त्याच्या सम नाही. आणि गुरु श्रेष्ठतम स्वत्वाची जाण देई, आणि गुरु श्रेष्ठतम स्वत्वाची जाण देई. अंतरातल्या ईशाची गाठवी जोडी, अंतरातल्या ईशाची गाठ घालून जोले. ब्रह्मगुरु परब्रह्मगुरु सत्य शिव सौंदर्य गुरु, शत शतदा नमन गुरु. धन्य धन्य हो धन्य गुरु, धन्य धन्य हो धन्य गुरु, धन्य धन्य हो धन्य गुरु. विद्यार्थ्यांना आपला प्राणवायू मानणारे शाळेचे मुख्याध्यापक निळकंठ रघुनाथ सहस्रबुद्धे सरांनी पाठीवीचं रूपच पालटून टाकलं. शिस्तप्रिय, तरल कल्पनाशक्ती, अमोघ वक्तृत्व या गुणांचे वरदान लाभलेल्या सहस्रबुद्धे सरांनी पार्ले टिळकमध्ये 1958 पासून शिक्षक, त्यानंतर काही काळ पर्यवेक्षक,
आणि 1972 ते 1992 अशी 20 वर्ष मुख्याध्यापक म्हणून कार्य केलं. मासिपेंच्या काळात पेंढारकर सरांची शाळा हे शाळेचे दुसरं नावच जणू झालं होतं आणि सहस्रबुद्धे सरांच्या शाळेत कारकिर्दीत निरसनची शाळा अशी पार्ले टिळक विद्यालयाची ओळख होती. 1977मध्ये आदर्श शिक्षकाचा राज्य पुरस्कार देऊन सहस्रबुद्धे सरांना सन्मानित करण्यात आलं. 1982मध्ये कोरिया येथे आयोजित केलेल्या जागतिक शिक्षण परिषदेला भारतातून गेलेल्या शिक्षण तज्ज्ञांच्या मंडळीत सरांचा समावेश होता. जपानमध्ये जाऊनही त्यांनी तेथील शिक्षण पद्धतीचा अभ्यास करून त्याविषयी अभ्यासपूर्ण पुस्तिकाही लिहिली होती. अशा आपल्या सहस्रबुद्धे सरांविषयीच्या काही आठवणी आता आपल्याला सांगत आहेत दांडेकर सर. माननीय सहस्रबुद्धे सरांविषयी बोलण्यासाठी इतर बरीच मंडळी आलेली आहेत. मी काही जास्ती वेळ घेत नाही. अगदी थोडक्यात मला जे सर दिसले ते मी सांगतो की माझा विद्यार्थी हा माझा श्वास आणि शिकवणं हा माझा ध्यास आहे, ही त्यांची जीवननिष्ठा होती. मराठी भाषेवरती जबरदस्त प्रभुत्व होतं. ओघवती वाणी, अस्खलित उच्चार ही त्यांची वैशिष्ट्य. बोलणं तिरकस असे, त्यामुळे शहाण्यांना शब्दांचा मार पुरेसा होत असे. आम्हाला पुष्कळ वर्ष ते शिक्षक म्हणून लाभले. एकदा ऑफ तासाला आले होते, तेव्हा म्हणाले, काहीतरी करा, काहीतरीच करू नका. कोट्या करण्यातही माहीर होते. त्यांची अद्याक्षरं निरस. तेव्हा ते नेहमी म्हणायचे की माझ्या अद्याक्षरांइतका काही मी निरस नाही आहे. शिक्षणाची प्रचंड तळमळ असलेल्या सहस्रबुद्धे सरांच्या आठवणी सहज संवादातून व्यक्त करत आहेत माजी व आजी शिक्षक, शिक्षकेतर आणि सहस्रबुद्धे सरांची मानसकन्या श्रीमती इला भाटे. अगं सायली, ते केवढे फोटो काढून बसलेस? अरे उमेश, यंदा आपल्या शाळेचं शतक महोत्सवी वर्ष चालू आहे ना, त्यासाठी काही जुने फोटो हवे होते, ते बघते. अच्छा अच्छा, हा अनिल कुंटे ना? आणि सरांचा किती हसरा फोटो आहे ना? खरं आहे. अरे, माध्यमिक शालांत परीक्षेत आपल्या शाळेचा विद्यार्थी महाराष्ट्रात पहिला यावा हे सरांचं स्वप्न होतं आणि ते साकार केलं होतं ना अनिल कुंटेंनी. हो, खरंच. सर आल्यापासून सरांच्या 20 वर्षाच्या मुख्याध्यापक कारकिर्दीमध्ये 173 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले होते. सर खूप मेहनत घ्यायचे या हुशार मुलांवर. स्वतः दर रविवारी शाळेत येऊन त्यांना शिकवायचे, पेपर सोडून घ्यायचे आणि ते तपासूनही द्यायचे. खरंय. शाळेतील शिक्षक, बाहेरचे तज्ज्ञ शिक्षक यांचंही मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभत असे आणि सरांचं शिकवणं म्हणजे बोलायलाच नको, अतिशय परिणामकारक. हो, उत्कृष्टच म्हणणं. हो, प्रश्नच नाही. मला आठवतं ना, आम्हाला 10वीला एकच महिना फक्त ते शिकवायला होते, पण खूप आनंद झाला होता सांगतो तुम्हाला. आणि साहेब, तुला आठवत आहे, आमच्या वर्गात एक मुलगी होती, तिची आई आपल्या शाळेत शिक्षिका होत्या आणि त्या सरांना पालक म्हणून भेटल्या आणि त्यांनी सरांना विनंती केली की 10वीच्या 9 तुकड्यांना तुम्ही एक महिना शिकवा, म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना तुमच्या अध्यापनाचा लाभ घेता येईल. माहिती आहे मला. अरे या बोबेबाई, वेलणकरबाई, आज कशा काय शाळेत? त्यासाठी ना लेख द्यायचे होते, त्याच्यासाठी. अच्छा. आम्ही आत्ता दोघं सहस्रबुद्धे सरांबद्दलच बोलत होतो. हो का? खूप चांगल्या आठवणी आहेत आमच्या सरांच्या. सरांमुळे ना आमचं आयुष्य अगदी समृद्ध झालं. त्यांचं ऋण आम्ही कधीच विसरू शकणार नाही. नाही का हो बोबेबाई? खरं आहे वेलणकरबाई. बोबेबाई, तुम्ही याच शाळेच्या विद्यार्थिनी ना? तुम्हाला होते सर शिकवायला? हो, तर सर आम्हाला होतेच शिकवायला. सरांचं शिकवणं मनावर इतकं ठसलेलं आहे की ते मी विसरू शकतच नाही. अफाट बुद्धिमत्तेने, शिकवण्याच्या पद्धतीने, विद्यार्थ्यांविषयी असलेल्या आपुलकीने विद्यार्थींना भारावून जायचा पहिल्याच तासाला. सर आणि विद्यार्थी यांचं अतूट नातं जोडून यायचं. केशवसुतांचे सतारीचे बोल ऐकावेत तर सरांच्याच तोंडी. वर्षभरात फळ्यावर एकही अक्षर न लिहिता त्यांनी मराठी वाङ्मयाच्या नव्हे तर आयुष्याच्या सर्व दालनांचा कोपरा न कोपरा आम्हाला दाखवून दिला. लेखक, कवी यांच्या शब्दापलीकडलं ना त्यांनी बरंच काही शिकवलं. हो, वीर सावरकरांची ने मजसे ने कविता शिकवण्यापूर्वी सावरकरांचा संपूर्ण जीवनपट
त्यांनी आमच्यासमोर उलगडला होता. तो आठवडाभर वाचलोत मंत्रमुग्ध होऊन आम्ही ऐकत होतो. खरं सांगतो तुम्हाला, त्यावेळेला अगदी सहजपणे त्या कवितेचा अर्थ समजला आणि हो, आजही तो आम्हाला अजून चांगला लक्षात आहे. हो, हा अनुभव आम्हीही घेतला आहे. हां, मराठी, इतिहास, नागरिकशास्त्र विषय कुठलाही असो, सरांचा तास म्हणजे निखळ आनंदाचा क्षण. त्यांच्या रसाळ ओघवत्या वाणीतून सांगितलेल्या क्रांतिकारकांचा इतिहास आम्ही जीवाचे कान करून ऐकला आहे. ते आठवलं की आजही डोळ्यात पाणी उभं राहतं. राष्ट्रीयत्वाची प्रखर जाणीव, मातृभाषेविषयी आदर, प्रेम हे सरांमुळेच तर निर्माण झालं. हो, आणि पुस्तकी ज्ञानाला अनुभवाची जोड देण्याचा सरांचा नेहमीच प्रयत्न असेल. नागरिकशास्त्रामध्ये विधानसभेबद्दल शिकवायचं म्हटलं की ते मुलांना प्रत्यक्ष विधानसभेत घेऊन जात असत. सरांनी हुशार मुलांइतकीच अभ्यासात मागे असणाऱ्या मुलांवरही मेहनत घेण्याची योजना आखली होती. त्यांनी उत्तीर्ण व्हावं म्हणून त्यांनाही विशेष मार्गदर्शन देण्यात येत असे. सेमी इंग्लिश 8वीपासून ही योजनाही सरांचीच. हो चालली. अभ्यासू विद्यार्थ्यांसमोर नवी नवी आव्हानात्मक क्षेत्र सरांनी उभी केली. बालवैज्ञानिक, गणित प्रज्ञा, राष्ट्रीय प्रज्ञाशोध इत्यादी स्पर्धात्मक परीक्षा, संगणक प्रशिक्षण, अगदी ते आमच्या कचेरीतल्या कामासाठी सुद्धा ह्या सर्वांचा परिचय विद्यालयाला करून देण्याचं श्रेय त्यांच्याचकडे जाते. 10वीच्या निकालाची टक्केवारी 100% पोचवणे आणि गुणवत्ता यादीत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा समावेश होण्याच्या दृष्टीने अभ्यासाचे, परीक्षेच्या तंत्रपद्धतीचे मार्गदर्शन हा त्यांचा ध्यासच होता. बदलत्या काळाचं सूत्र ना त्यांनी बरोबर पकडलं होतं आणि मग गुणवत्ता यादीसाठी त्यांनी पद्धतशीर यशस्वी परिश्रम घेतले. काळाच्या गरजेनुसार बदलणारी पण नैतिक मूल्यांचा विसर पडू न देणारी कार्यपद्धती त्यांनी अवलंबिली होती आणि हेच त्यांच्या यशाचं गमक होतं. धडाडीचं नेतृत्व, असीम कर्तृत्व, अमोघ वक्तृत्व, अथक परिश्रम आणि उत्तम नियोजन या गुणांच्या आधारे त्यांनी शाळेच्या इतिहासाची पानं सोनेरी केली. मासिपेंच्या शाळेला नवा आगळा सूर मिळाला. शाळेतील विद्यार्थ्यांना आपला श्वास मानणाऱ्या सरांनी प्रसिद्धीपरांगमुख पाठीविला सतत नावलौकिकाच्या प्रकाशझोतात आणलं. अर्थात हे सरांना शक्य झालं ते त्यांना लाभलेला, जीव ओतून काम करणारा व्यासंगी, बुद्धिमान, कर्तव्यपरायण अधिकारी वर्ग, शिक्षकगण यांच्यामुळेच. शिक्षकेतर कर्मचारीही योग्य त्यांना साथ लाभली. संस्था तर त्यांच्या पाठी भक्कमपणे उभी होतीच, म्हणूनच ते आपली कारकीर्द सोनं सुगंधी करू शकले. त्यांच्याबरोबर काम केलेले त्यांना कधीच विसरणं शक्य नाही. खरंय भोवेबाई, कोणतीही योजना आखताना राबवताना सरांनी त्याचा सांगोपांग विचार केलेला असायचा. शिक्षकांच्या शंका अडचणी आधीच लक्षात घेऊन त्यावर आधीच उपायही योजलेले असायचे. कुठेही अनिश्चितता अस्थैर्य त्यांना पसंत नसावं. प्रत्येक उपक्रमात परिपूर्णता हा त्यांचा परवलीचा शब्द होता. त्यांची स्वतःची अशी ठाम मतं असत, तत्वही असत आणि त्यांच्या बाबतीत ते कधीही तडजोड स्वीकारत नसत. तरीही काम करणाऱ्यांना नेहमी त्यांचा आधारच वाटायचा. शिस्त आणि मोकळेपणा याचं बेमालून मिश्रण शाळेच्या वातावरणात त्यांनी आपल्या वागण्यानी आणि बोलण्यानी निर्माण केलेलं होतं. ते स्वतःही प्रत्येक गोष्ट अगदी नियमितपणे करायचे. आठवते ना, रेकॉर्ड लागली की प्रत्येक वेळी सर जिन्यासमोरच्या मोकळ्या जागेत येऊन उभे राहणारच. म्हणजे वर्गावर जाणारा प्रत्येक शिक्षक आणि मैदानावरून येणारा प्रत्येक विद्यार्थी त्यांना तिकडून अगदी नीट दिसायचा. हो ना, सकाळी सुद्धा 11 वाजता सरांची 5वी ते 7वीच्या अधिवेशनामध्ये फेरी ठरलेलीच असायची. त्यांच्या नजरेचा धाक, पाऊल टाकण्याची जरब आम्हा विद्यार्थ्यांना त्यांची भीतीच वाटायची. सरांनी उगारलेला हात विद्यार्थी कायम लक्षात ठेवत असे. काय उमेश, घेतलाय वाटतं अनुभव? हो, 100 विषयांचा आहे अनुभव. खरंय, आल्या आल्या शिपायाच्या हातात बॅग द्यायची आणि तळ मजला ते 4था मजला सरांची फेरी सर्व वर्गांवरून ठरलेलीच. अगदी चित्रकला कक्षा, प्रयोगशाळा, संगीत कक्षा काही त्यांच्या नजरेतून सुटत नसे. त्यांची शिस्तप्रियता, त्यांचा आदरयुक्त दरारा, धाक यामुळे त्या विद्यार्थ्यांना शाळेला वळण लागलं ना.
आणि सायली, माहिती आहे का तुला, स्वतःच्या केबिनमध्ये जाण्यापूर्वी ना कचेरीला भेट द्यायची हे ठरलेलंच असायचं. प्रत्येकाच्या कामावर अगदी बारकाईने लक्ष असायचं. आल्या आल्या प्रत्येकाच्या कामाची चौकशी करून पुढील कामाची वाटणी होत असे. दिवसभरात ठरवलेल्या कामामध्ये सर कोणतीही गोष्ट विसरत नसत. वाटायचं, सर एवढं सगळं डोक्यात ठेवतात तरी कसं. सरांनी माझ्याकडे पगारपत्रकाचं काम सोपवलं होतं. त्यामुळे विचारणा करण्यासाठी वारंवार सरांकडे जावं लागायचं. कधी ऑडिट असो की कधी नवीन फिक्सेशन, आम्हाला सरांचाच आधार वाटायचा. कारण शासकीय नियमावलीचं सखोल ज्ञान सरांना होतं. त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्याला गलथानपणा करताच येत नसे. समोरच्याकडून व्यवस्थित काम करून घेण्याची कला त्यांना चांगलीच अवगत होती. सर आहेत ना, मग आपल्याला अजिबात काळजी नाही, अशी प्रत्येक सहकाऱ्याच्या मनात भावना होती. आणि ते आपल्या सहकाऱ्यांच्या पाठीशी तसेच ठामपणे उभे पण राहत असत. सर कुशल व्यवस्थापक प्रशासक असले ना तरी त्यांची स्वतःची मूळ प्रवृत्ती अध्यापकाचीच होती. मला माझ्या शिकवण्यातला आनंद प्रिय आहे असं ते नेहमी म्हणत. फक्त आपल्याच शाळेतल्या नव्हे तर इतर अनेक शाळांनाही त्यांनी दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन केले. एक जाणकार शिक्षणतज्ज्ञ, शिक्षण क्षेत्रातील महनीय विचारवंत म्हणून महाराष्ट्रातील अनेक संस्थांना त्यांनी मोलाची मदत केली. आकाशवाणी, दूरचित्रवाणी, वर्तमानपत्र, शैक्षणिक शिबिरं इत्यादी माध्यमातून त्यांनी आपले शैक्षणिक विचार अगदी वेधकपणे आणि स्पष्टपणे मांडले. SSC बोर्ड, शिक्षण समिती, शिष्यवृत्ती परीक्षा मंडळ इत्यादी ठिकाणी सल्लागार म्हणून मोलाचं कार्य केलं. याखेरीज विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या सहकार्याने अनेक प्रकल्प राबवून त्यांच्या पुस्तिकाही प्रसिद्ध केल्या. 100 गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा मागोवा, त्याची पुस्तकं केली ना. नंतर अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची सामाजिक कौटुंबिक पाहणी, अवांतर वाचनाची आवड आणि त्यासाठी करण्याचे प्रयत्न, पाटीवी संस्थेचा 50 वर्षांचा आढावा, या सर्वातून त्यांनी आपले विचार अगदी निर्भीडपणे मांडले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची त्यांना अतिशय कळकळ होती. व्यायाम हा शिक्षणाचाच एक भाग आहे असं ते नेहमी म्हणत. आणि म्हणूनच 1973 शाळेतली विहीर पुन्हा खोदण्यात आली आणि पोहण्याचे वर्ग सुरू झाले. तळमजल्यावरील गोडाऊन स्वच्छ करून छोटीशी सुसज्ज अशी व्यायामशाळा सुरू झाली. 1975 पासून पार्ले टिळक ट्रॉफीसाठी शाळेच्या क्रीडांगणावर कबड्डी, खो खोचे आंतरशालेय सामने रंगू लागले. क्रीडा स्पर्धा, नाट्य स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, विज्ञान प्रदर्शनं यामध्ये आंतरशालेय पातळीवर पाटीवीचं नाव आता चमकू लागलं. शिवाय शाळेतही रांगोळी स्पर्धा, पुष्परचना स्पर्धा, सजावट, वर्ग सजावट स्पर्धा, अथर्वशीर्ष पाठांतर स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, शैक्षणिक साधनं बनवण्याची स्पर्धा आणि 26 जानेवारीला हस्तलिखित बनवण्याची वर्गवार स्पर्धा. बरोबर. अशा अनेक स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी घेतल्या जात. आणि या सर्व घडामोडींमागचे किमयागार होते अर्थातच सर. सरांना क्रिकेट सुद्धा खूप आवडायचं. साली तुला आठवत आहे, एकदा इंडिया आपली म्हणजे भारत जिंकण्याच्या स्थितीत होता मॅचमध्ये, आणि मग सरांनी चक्क 15 मिनटं आपल्या माईकवरून त्याची कॉमेंट्री ऐकलेली. बरोबर. आणि एक सांगू, आम्हाला पण ना कचेरीला गुगलदालनात जायची परमिशन दिली होती सरांनी. हो. मॅच बघण्यासाठी टीव्हीवर ना. टीव्हीवर गुगलदालनात टीव्ही असायचा आणि तिथे अगदी ते आनंदाने म्हणजे मॅच एन्जॉय करायचं म्हणावं तसं. चांगलं आठवतंय हा उमेश ते. आणि आमच्या नाटकाची तालीमही पाहायला यायचे हा सर. आणि संगीताचा सुसज्ज वर्ग तयार करण्याची कल्पनाही सरांचीच. सरांना वाचनाची खूप आवड होती. आमच्या पोतनीसबाई नेहमी म्हणायच्या की सरांचं शाळेत पुस्तकं कोणती घ्यायची, पुस्तकांची स्थिती कशी आहे, शिक्षक विद्यार्थी काय व किती वाचताय याकडे बारीक लक्ष असायचं. हा सरस्वतीचा उपासक, हाडाचा शिक्षक, रसिकही होता. वार्षिकोत्सवाला ते प्रेक्षकांच्या मागून फिरत कार्यक्रम बघत असत. दर्जेदार कार्यक्रमाला उत्तम दाद द्यायचे आणि विद्यार्थ्यांना शिक्षकांना प्रोत्साहित करायचे. तसं बाई, तुम्ही लिहिलेल्या कवितांचंही सरांना खूप कौतुक होतं ना. हो, त्या बाबतीत मी खरंच खूप भाग्यवान आहे. सरांकडून मला माझ्या कवितांचं कौतुक ऐकायला मिळालं. सरांना मराठी साहित्याचीच अतिशय आवड होती.
ते स्वतः मराठी विषय शिकवत असत. शाळेतील कोपरा न कोपरा त्यांच्या रसिक, दर्दी, साहित्यप्रियतेची साक्ष देणारा होता. पहिल्या मजल्यावरच्या जिन्याच्या दोन्ही बाजूस सरांनी सुंदर काचेचे फलक तयार करून घेतले होते. या फलकांवर विशिष्ट अंतरावर अगदी पुसट रेषा देखील होत्या, म्हणजे लिहिणारा अगदी सहजपणे त्यावर लिहू शकायचा. किती बारकाईने त्यांनी प्रत्येक गोष्टीचा विचार केला होता. या फलकांनी आपल्या अंगाखांद्यावर कितीतरी शिक्षक, विद्यार्थी, शिक्षकेतर, शिपाई यांचे सुंदर काव्य, सुविचार, दिनविशेष टपोऱ्या व सुंदर हस्ताक्षरात मिरवले असते. पाटीलीतील एकंदरीत वातावरणच विद्यार्थ्यांवर संस्कार घडवणारे. त्यातील फलकच नाही तर भिंती देखील बोलक्या होत्या. विविध नकाशे, मेरिट मध्ये आलेल्या विद्यार्थ्यांच्या याद्या यांनी भिंती देखील सजलेल्या असायच्या. हे सर्व पाहून कोणीही भारावून जाते. त्याप्रमाणे शाळेत रुजू झाल्यानंतर मी सुद्धा भारावून गेले होते आणि पार्ल्याच्या पूर्वेला पार्लेश्वर मंदिराच्या थोडी पुढे वळणावर असलेली माझी ही पार्ले टिळक शाळा मला खूप भावली होती. आणि ह्या भारावलेल्या अवस्थेत शाळेवर एक कविता मी केली. सरांची साहित्याची आवड पाहूनच सरांना ती कविता दाखवण्याची हिंमत मी केली आणि दाखवली. सरांनी कविता वाचली आणि त्यावर छान असे लिहून नीरस अशी सही केली. अजूनही तो कागद मी जपून ठेवला. नंतर सर मला म्हणाले की ही कविता आपण फलकावर प्रसिद्धीसाठी देऊया. ती कविता फळ्यावर लिहिली गेली. तेव्हा सर म्हणाले, तुम्ही ही कविता आपल्या ग्रंथालयाच्या मॅडमकडे द्या, आपण त्याचा संग्रह करत असतो. ही सुद्धा एक नाविन्यपूर्ण अशी योजना सरांची. शाळेतील प्रत्येक व्यक्तीचा, विद्यार्थी, शिक्षक, शिपाई, शिक्षक यांच्या गुणांचा विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी कसा वापर करून घ्यायचा ही योजकता सरांकडे होती आणि गुणग्राहकता. मुख्य म्हणजे एखाद्या शिक्षकाकडे त्यांनी एखादे काम सोपवले की त्याच्यावर ते पूर्ण विश्वास ठेवत आणि हस्तक्षेप न करता त्याला योग्य ते स्वातंत्र्य देत असत. त्यामुळे शिक्षकही मोकळेपणाने आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडू शकतात. श्री कालेलकर सरांनी भूगोल दालनाची कल्पना सरांकडे मांडली. सरांनी ती भावली, पटली आणि त्यांनी ती प्रत्यक्षात उतरवली. आकाश दर्शनासाठी मोठी दुर्बीण आणली आणि विद्यार्थी आकाश दर्शन करू लागले. सरांची दूरदृष्टी आकाशाला जाऊन भिडली होती असे म्हटले तरी चालेल. पूर्ण तारांगणच त्यांनी विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या गच्चीत खुलली. आमच्या एका माजी विद्यार्थ्याने म्हटलं होतं, आमच्या अवकाशामध्ये गुरुचं म्हणजेच आमच्या सरांचं स्थान ध्रुवा इतकंच अढळ आहे. हे किती योग्य आहे. येईल. झालं का कचेरीतलं काम? हो हो झालं. उमेश, सायली तुम्ही ओळखता ना? प्रसिद्ध अभिनेत्री लीला भाटे. पण आज मी तुम्हाला तिची वेगळी ओळख सांगणार आहे. ही आहे सरांची मानसकन्या. अगं आमचं आता सहस्रबुद्धे सरांवरच बोलणं चाललं होतं. अरे वा इला, अलभ्य लाभ, अलभ्य लाभ. अगं किती वर्षाने भेटतेस तू. तुला पण शाळेत पाहून छानच वाटलं. मला शाळेत आल्यावर अगदी माहेरी आल्यासारखं वाटतंय. या शाळेशी संबंधित असे आपण सर्वजण किती सुदैवी, कारण आपल्याला सहस्रबुद्धे सर शिक्षक किंवा मुख्याध्यापक म्हणून लागले. शिक्षिका म्हणून शाळेत लागल्यावर मी आणि माझ्यासारखे अनेक शिक्षक सरांकडनं खूप शिकलो. शिकता शिकता अक्षरशः घडत गेलो. पार्ले टिळक विद्यालयातील विद्यार्थी किंवा शिक्षक म्हटलं की आपल्या भोवती एक वलय येते ना, ते केवळ सरांच्याच मुळे नाही का? आपले सर माणूस म्हणून किती संवेदनशील आहेत, हळवे आहेत, हे काही ना सांगून खरंच वाटणार नाही. शाळेतील प्रत्येक घटकावर त्यांचं मनःपूर्वक प्रेम होतं. अगदी प्रत्येकाबद्दल आपुलकी होती. अशी कित्येक उदाहरणं आहेत की त्यांचं हळवं हळूवार मन सतत जाणवत राहिलं. तुला माहितीये हिला, 80च्या दशकातील एक विद्यार्थिनी घरच्या परिस्थितीमुळे संपूर्ण स्वयंपाकघराची जबाबदारी तिच्यावर अगदी कोवळ्या वयात पडली आणि बालपण अगदी करपून गेलं. घरी काम आणि शाळेत मौज मजा मस्ती करून तिने आपलं बालपण अनुभवलं.
त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. 10वीला 6माही परीक्षेत तिला खूप कमी मार्क मिळाले. इतके कमी की मी सही करणार नाही असं बाबांनी तिला ठणकावून सांगितलं. बाबांचं मन वळवण्याची तिच्या ताकदच नव्हती. शेवटचा मग उपाय म्हणून महिना अखेरीला ती सरांकडे गेली. कुठलीही लपवाछपवी न करता सर्व परिस्थिती सांगितली. तिच्या शब्दातील सच्चेपणा तिच्या नितळ बोलक्या डोळ्यात दिसतच असणार. सरांनी तिचे प्रगतीपत्रक मागितलं, बघितलं आणि पुढे काय केलं ते केवळ कल्पनेच्या पलीकडचं आहे. सरांनी तिच्या प्रगतीपत्रकावर पालक म्हणून स्वाक्षरी केली. पुढचे 4ही महिने तेच पालक म्हणून सही करायचे. ती सांगते, सरांच्या प्रगतीपत्रकातील स्वाक्षरीचा तो दिवस तिच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला. तिने ठरवले की सरांची मान खाली जाईल असं मी कधीच करणार नाही. तुला सांगते, पुढे सर्व जबाबदार सांभाळून ती यशस्वी झाली. अगं, तुमच्याच बिरादरीतील आहे ती, राणी गुणाजी. परिस्पर्श म्हणतात तो हाच ना. सरांच्या परिस्पर्शाची प्रचिती सरांच्या अनेक मुलामुलीने घेतली आहे. तुला काय वाटतं हिला? अगदी बरोबर आहे नंदिनी. हा सरांचा परिस्पर्श आम्ही सुद्धा अनुभवलेला आहे. माझ्यासारख्या अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनींवरती सर आणि त्यांच्या पत्नी म्हणजे सहस्रबुद्धेबाई यांनी अपार माया केली. अक्षरशः पोटच्या मुलावर करावं तसं प्रेम त्यांनी आमच्यावर केलं. एरवी अतिशय कडक वाटणारे सर आतून किती हळवे होते याची कल्पना निरोप समारंभाच्या वेळेला येत असे. सरांच्या काळसर चष्म्या आडून त्यांचे पाणावलेले डोळे आम्ही पाहिलेले आहेत. सरांना विद्यार्थ्यांबद्दल एवढा जिव्हाळा होता, एवढी आस्था होती. आणि ते फक्त विद्यार्थी हे शाळेत असेपर्यंत नाही, तर शाळा सुटल्यानंतर सुद्धा आपला विद्यार्थी भविष्यामध्ये काय करतो याची सरांना उत्सुकता लागून राहिलेली असायची. आणि विद्यार्थीसुद्धा अनेकदा पुढच्या आयुष्यामध्ये मार्गदर्शन घेण्यासाठी आवर्जून सरांकडे जात किंवा आपल्या आयुष्यात एखादी चांगली घटना घडली तर ती सांगण्यासाठी खास सरांना भेटायला जात असत. मला आठवतं आहे, आमची मुलगी रुचा हिला जेव्हा शाळेत घालायची वेळ आली तेव्हा आमची थोडी द्विधा मनस्थिती झाली होती. म्हणजे तिला मराठी माध्यमात घालावं का इंग्रजी माध्यमात, कारण तेव्हा इंग्रजी माध्यमाचे वारे व्हायला लागले होते. परंतु सरांनी सांगितलं की शिक्षण हे मातृभाषेतच व्हायला हवं, त्यामुळे तिला तुम्ही मराठी माध्यमातच घाला. आणि मग आम्ही अगदी निर्धास्तपणे तिला मराठी माध्यमात घातलं आणि तो निर्णय किती अचूक होता हे आमच्या नंतर लक्षात आलं. तुम्हाला मी एक गंमत सांगते. एकदा एका विद्यार्थ्यांनी सरांना असा प्रश्न विचारला की सर, तुम्ही एवढे बुद्धिमान, मग IAS किंवा तत्सम पदवी मिळवून तुम्ही मोठ्या हुद्द्याची नोकरी का नाही केली, तुम्ही शिक्षक का झाला? तेव्हा सरांनी त्याला छान उत्तर दिलं होतं. सर त्याला म्हणाले की अरे, विनोद हा जसा पुलंचा स्वधर्म आहे, गाणं हा जसा लताबाईंचा स्वधर्म आहे, तसंच अध्यापन हा माझा स्वधर्म आहे. शिक्षक होण्यात मला कधीही कमीपणा वाटलेला नाही, उलट त्याचा मला अभिमान वाटतो. आणि पुढे ते त्याला म्हणाले की तू सुद्धा तुझा स्वधर्म काय आहे हे ओळख आणि त्या क्षेत्रामध्ये चमकण्याचा प्रयत्न कर. सरांनी आयुष्यभर त्यांचा स्वधर्म जपला. विद्यार्थ्यांच्या मनाची मशागत करून त्याच्यामध्ये सद्विचारांची पेरणी करण्याचं जे शिक्षकाचं काम असतं ते त्यांनी अखेरपर्यंत केलं. खूप लवकर गेले सर. अनेकदा सरांच्या आठवणींनी मन व्याकुळ होतं, पण तरी आम्हा विद्यार्थ्यांना हे समाधान वाटतं की असा शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांनाच आपले प्राण मानणारा असा शिक्षक आम्हाला गुरु म्हणून लाभला, याचं खरंच खूप समाधान वाटतं. खरंच गैला, त्यांच्या सहकाऱ्यांच्या बाबतीतही ते असेच हळवे होते याचा प्रत्यय आम्ही अगदी वेळोवेळी घेतला आहे. आपल्या आपटेबाई आणि सर
त्या दोघांमध्ये जणू मायलेकाचंच नातं असावं. कारण या बाईच सरांना हे बरोबर नाही असं सांगू शकत होत्या, त्यांना शाबासकी देऊ शकत होत्या आणि त्यांना आशीर्वादही देऊ शकत होत्या. त्यांच्या निरोप समारंभाच्या वेळी भाषण करताना ते इतके हळवे झाले, इतकं त्यांना भरून आलं की जास्त बोलूच शकले नाही. आपल्या इंग्रजीच्या भावेबाईंच्या आजारपणात आम्ही काही शिक्षक आमचे तास आटपून भावेबाईंकडे त्यांना बरं वाटावं म्हणून जात होतो, ते ऑफकोर्स सरांच्या परवानगीनेच. वेलणकरबाई, तुम्हाला सुद्धा मधुरा बाळ असताना काही काळ तास झाले की घरी जायची परवानगी होती नाही? आपल्या संस्कृतच्या गीतेबाई त्यांच्या सांध्यादुखीने फार बेजार होत्या. त्यांचे जास्तीत जास्त तास पहिल्या मजल्यावरच व्हायचे. या सरांच्यामुळेच अगदी शिपाई दादांशी सुद्धा त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. ते नेहमी म्हणायचे, एक शिपाई शाळेत लागला की त्याचं घर सुशिक्षित आणि संस्कारी होते. हे किती खरे होते. कोणाचीही कुठलीही अडचण असो, सर मार्ग काढणारच, हा विश्वासही किती सार्थ होता नाही? अगदी खरं बोललात भागवतबाई. कोटस्थाने बाई म्हणतात ना, तसं सरांची शाळा सुटताना केबिन बाहेर उभं राहण्याची जी सवय होती ती नेहमी सूचक वाटत आली आहे. तेव्हा असं वाटतंय की अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मी तुमच्या सोबत आहे, असंच ते आपल्या सहकार्यांना सुचवत आहे. सर जेवढे दिसायला कडक आणि गंभीर होते ना, तेवढेच ते विनोदीही होते आणि सहजपणे हसत हसत दुसऱ्याची टोपी उडवण्याची मिश्किल वृत्तीही त्यांची होती. तुम्हाला खरं वाटणार नाही, पण त्यांचं 7 मजली हास्य आम्ही कचेरीत अनुभवलेलं आहे. हो का? हो. SSC परीक्षेच्या निकालाच्या वेळी त्यांची होणारी चलबिचलही पाहिली आहे आणि सगळा निकाल आल्यावर ओसंडून वाहणारा त्यांचा उत्साहही पाहिला आहे. कोटस्थानेबाईंच्या शब्दात, अतिसंयमी मितभाषी, कुशाग्रबुद्धी जरा आग्रही, शिस्तप्रिय अन मृदू तरीही, ध्येयनिष्ठ अन ठाम निग्रही, दूरदर्शी अन दृढ निश्चयी, अभिजात कसबी अध्यापकही, त्यांच्या सममुत्सद्दी कोणी योजक कल्पक होणे नाही. असं हे हिमालया एवढं व्यक्तिमत्व शिखरावर लखलखत असतानाच आकाशात उडालं. स्वतःची ऊर्ध्वगती त्यांनी कधीच सोडली नाही. एक तेजस्वी स्फुल्लिंग तेजात मिसळून गेलं. कोण म्हणतं सर गेले? या शाळेच्या अणुरेणूत अनंत आठवणीत आपल्या सर्वांच्या मनात बसले आहे, सामावलेले आहे. आणि या वास्तूत आपल्याला सगळ्यांना सतत जाणवत आलंय त्यांचं अविस्मरणीय अस्तित्व. आणि आज त्या अस्तित्वालाच वाहतो आहोत आम्हीही भावपूर्ण आदरांजली. आणि पेंढारकर सर आणि सहस्त्रबुद्धे सर या 2 शिक्षण महर्षींना अर्पण करतो गुरुवंदना. आपल्या आजच्या कार्यक्रमाचा समारोप मुख्याध्यापिका ठाकूरबाई करतील आणि त्यानंतर राष्ट्रगीताने आजच्या कार्यक्रमाची सांगता होईल. नमस्कार. आज हा क्षण माझ्या ओंजळीत आला. काय वर्णू मी स्थिती माझा अणुरेणू फुलून आला. काय वर्णू मी स्थिती माझा अणुरेणू फुलून आला. माझे थोर भाग्य मला हा लाभ झाला. माझे थोर भाग्य मला हा लाभ झाला. माझ्या शाळेच्या इतिहासातील सुवर्ण क्षण उलगडताना माझा हा दिन सोनियाचा झाला. माझा हा दिन सोनियाचा झाला. खरंच माझा हा दिन सोनियाचा करणारे 2 विभूती. होय, मी त्यांना विभूतीच म्हणेन, कारण त्यांचे कार्य योगदान मोठे आहे. त्यामुळेच त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्याची संधी मला प्राप्त झाली. मी पेंढारकर सरांना, सहस्त्रबुद्धे सरांना कृतज्ञतापूर्वक नमस्कार करते.
श्री मासी पेंढारकर सर आणि श्री नीर सहस्त्रबुद्धे सर यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्याची संधी दिली ती आमच्या संस्थेने. खरं तर हा कार्यक्रम सुचवला तो आम्हाला संस्थेनेच. आज संस्थेचे पदाधिकारी दांडेकर सर, भाटवडेकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. दांडेकर सरांनी सुद्धा आपल्या काही आठवणी आपल्याबरोबर शेअर केलेल्या आहेत. त्यांचेही आभार. त्याचप्रमाणे पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनचे खूप खूप आभार. या कार्यक्रमाची संकल्पना आणि लेखन केले ते वेलणकरबाईंनी. वेलणकरबाईंना कधीही बोलवा, त्या नेहमीच तयार असतात. बाईंच्या बोलण्यातून, बाईंच्या लेखनातून नेहमीच शाळेविषयी प्रेम व्यक्त होत असते. बाईंचेही खूप आभार. या कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभागी होणारे दांडेकर सर, बोवेबाई, पेठेबाई, वेलणकरबाई, देवळेकरबाई, कुलकर्णीबाई, उमेश शिंदे सर यांचे आभार. शाळेच्या माजी विद्यार्थिनी, पालक, सहस्त्रबुद्धे सरांच्या मानसकन्या आणि आजच्या सुप्रसिद्ध अभिनेत्री इला भाटे यांनीसुद्धा आपला बहुमूल्य वेळ या कार्यक्रमास दिला. त्यांचेसुद्धा आभार. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत, परंतु एव्हीच्या माध्यमातून आपल्या आठवणी सांगणारे हर्डीकर सर, माहुलीकर मॅडम, भागवतबाई आणि फोटस्तनेबाई यांचे आभार. या कार्यक्रमाची बाह्य बाजू सांभाळणारे फोटोग्राफर संतोष तावडे, ध्वनिव्यवस्था सांभाळणारे पराडकर, डेकोरेटर वैभव पवार, खानपान सोय करणारे बाबू, तुम्हा सर्वांचे आभार. या संपूर्ण कार्यक्रमात आपुलकीने प्रेमाने सहभागी होणारा आमचा आजी माजी शिक्षक वर्ग, शिक्षकेतर वर्ग, तुम्हा सर्वांचे आभार. धन्यवाद. श्यामला मातरम वंदे मातरम. शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनी फुल्लकुसुमिता द्रुमदलशोभिनी सुहासिनी सुमधुरभाषिणी सुखदां वरदां मातरं वन्दे मातरं वन्दे मातरम्. पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या माजी विद्यार्थ्यांना आवाहन. आपले सगळेच शिक्षक आपल्याला आठवतात असं नाही, पण काही शिक्षक मात्र कायम स्मरणात राहिलेले असतात. कधी त्यांची एखादी लकब आठवत असते, तर कधी एखादी सवय, तर कधी त्यांच्याबाबत घडलेला किस्सा. तुमच्या अशाच आठवणी आता तुम्ही पाठवा आपल्या ॲपवर. हो, आता ॲपवर तुम्ही पोस्ट करू शकता आणि इतरांच्या पोस्ट तुम्हाला दिसणार देखील आहेत. या सुविधेची सुरुवात आपण आपल्या गुरूंच्या अर्थात शिक्षकांच्या स्मरणाने करणार आहोत. आजच तुमच्या शिक्षकांविषयीची एखादी आठवण नेमक्या शब्दात लिहा आणि PTVA ॲपवर पोस्ट करा. त्यासाठी ॲपच्या होम पेजवर खालच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात अधिकचे चिन्ह दिले आहे, ते दाबा आणि आपली आठवण पाठवून द्या. तुमच्या आठवणी, फोटो तुमचे मित्र आणि PTVA ॲपवरचे इतर सभासद पाहतील. शिवाय तुमच्या काही आठवणीतील शिक्षकांना व्हर्च्युअली भेटण्याची संधी मिळवून देण्याचाही आमचा प्रयत्न आहे. चला तर मग PTVA ॲपवर पोस्ट पाठवा आणि तुमच्या मित्रांनाही सांगा. कृपया लक्षात घ्या, PTVA ॲप सध्या तरी केवळ PTVAच्या माजी विद्यार्थ्यांसाठीच आहे.